सांगणार हा. नमस्कार हो. नमस्कार. आपलं गाव आणि नाव सांगता का? सांगणार घे. बरं सांगा, काय नाव? केरप्पा हरिबा शिंदे, गाव सिद्धनाथ. बर बर बर. हे आता मेंढ्याचं खांड तुम्ही कुठं शिकवून आलाय? आम्ही इथं रावळ गुंडवाडीला बर बर. काय चारणीला आहे का? चारणीला भरपूर बागा. बर 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 बर. आणि हे मेंढ्याचा व्यवसाय तुम्ही किती दिवसापासून करताय? आमच्या आज्या पंजापासून बंदच नाही, चालूच आहे. म्हणजे 2-3 पिढी हे चालूच आहे. चालूच आहे, चालूच आहे. बर 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 बर. आणि हे मेंढ्याचं उगम कुठनं झाला, काय झाला, काय जरा थोडक्यात जरा माहिती दिली तर बरं होईल जरा. देऊया की माहिती देऊया. बरं बरं. कुठनं झाला हे, कशा उगम झाला हे? हे कसा आहे माहित आहे का, आमच्या आज्या पंजापासून सिद्धनाथ म्हणजे आपलं पहिल्यापासून चांगल्या मेंढ्या असलेल्या जायत्या. नाही, त्याच्या अगोदरपासनं म्हणजे कुठनं पैदास झाले काय थोडक्यात? हे काय आता पहिले आज्या पंजालाच माहित, पण आमच्या आज्या पंजापासून आम्ही मेंढर मोडलीच नाही. ते पहिल्यापासून आज्या पंजापासून काय राखले ते आमच्याकडे कंटिन्यू मेंढर जायचे. बरं, मग पहिल्यापासून व्यवसाय आपल्या मेंढराचा. मेंढराचा. हो हो. बरं, कसं आहे पाहुणं, आपलं संत बाळूमामानं, चिचणीच्या मायकानं, सिद्ध माळेकरायानं ही मेंढ्या तिथनं राखत आले. तर म्हणजे लय दिवसापासून ही मेंढ्याच्या सेवा देव साधू संत करते ते. हो हो. त्यामुळं आपलं सुद्धा काय मेंढी माऊलीमुळं चांगलं झालेलं आहे. म्हणून हे आपल्या चॅनलचं नाव आहे मेंढी धनगराची लक्ष्मी. बरोबर आहे. हे नाव सुद्धा मी त्या म्हणजे धनगराची लक्ष्मी म्हणजे धन आहे त्यात, धनगर लक्ष्मी म्हणून ह्याची सेवा केली, देवाला सुद्धा सेवा केली. आपल्याला आम्हाला करायला काय अडचण नाही. आणि परत एकदा तुमचं नाव गाव सांगा. आणि केरप्पा हरिबा शिंदे, गाव सिद्धनाथ. बर. आणि तुमच्या बाजूला ते त्यांचं नाव काय? अंकुश महादेव मोठे, गाव तोळबळवाडी. तोळबळवाडी. हा. बरं का, आपल्या सिद्धनाथचे केरप्पा शिंदे पाहुण्यानं थोडक्यात आपल्या चॅनलला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. जय बाळूमामा. जय बाळूमामा. जय मामा.